नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी वाचन चॅलेंज ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला आज आहे 11वा दिवस। आज आपण जोडीने येणाऱ्या स्वरांचा उच्चार कसा करायचा ते बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण 5 वॉवेल्स आणि त्यांचे साऊंड बघितलेले आहेत, त्यानंतर मॅजिक ईचा रोल बघितलेला आहे। त्यासोबतच जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी डबल लेटर असेल तेव्हा त्याचा साऊंड काय होतो, त्यांचं वाचन कसं करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। हे जर व्हिडिओज आपण बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे, तिथून आपण फर्स्ट डे पासून व्हिडिओ पाहू शकता। या व्हिडिओचा उपयोग करून आपण सुद्धा आपल्या मुलांना घरच्या घरी इंग्रजी वाचायला शिकवू शकता आणि स्वतः सुद्धा वाचायला शिकू शकता। चला तर जास्त वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये आपण AI, AU, AW, AY, EA, EE, EW, EY, EI आणि IE या स्वरांच्या जोडींचा उच्चार कसा करायचा ते आपण उदाहरणासहित पाहणार आहोत। तर सुरुवातीची जोडी आहे AI। तर AI याचा साऊंड A असा होतो। AI हे जेव्हा 2 लेटर एकत्र येतील तेव्हा त्यांचा साऊंड A असा होतो। बघा काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत। अगेन, अगेन, एड, एड, एलिमेंट, एलिमेंट, ब्रेन, ब्रेन, अवेट, अवेट, ब्रेड, ब्रेड, क्लेम, क्लेम, डोमेन, डोमेन, फेथ, फेथ, फेल, फेल, जेल, जेल। यानंतर AU हे 2 लेटर जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याचा साऊंड होतो ऑ। थोडासा लांब त्याचा उच्चार आहे ऑ। काही शब्द आपण बघूयात। ऑक्शन, ऑक्शन, ऑडिबल, ऑडिबल, असॉल्ट, असॉल्ट, कॉशन, कॉशन, डॉन्ट, डॉन्ट, लॉर्ड, लॉर्ड, लॉन्च, लॉन्च, सॉसर, सॉसर, टॉन्ट, टॉन्ट, गॉन्ट, गॉन्ट, फ्रॉड, फ्रॉड। तर अशा प्रकारे A आणि U एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड ऑ असा होतो। यानंतर पुढची जोडी आहे A आणि W ची। A आणि W एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड सुद्धा ऑ असाच होतो। काही शब्द आपण बघूया आणि त्यांचं वाचन करूया। ब्रॉल, ब्रॉल, क्लॉ, क्लॉ, डॉन, डॉन, क्रॉल, क्रॉल, जॉक, जॉक, लॉ, लॉ, लॉन, लॉन, कॉक, कॉक, शॉल, शॉल, स्ट्रॉ, स्ट्रॉ, ऑ, ऑ। यानंतर आहे A आणि Y ची जोडी। A आणि Y एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड जो आहे तो ए असा होतो। थोडासा लॉंग त्याचा उच्चार करायचा आहे ए। काही एक्झाम्पल्स आपण बघूयात, काही वर्ड्स बघूयात, त्यामुळे याचा साऊंड जो आहे तो नेमका कसा करायचा हे आपल्या लक्षात येईल। बे, बे, मे, मे, ब्रे, ब्रे, क्ले, क्ले, डे, डे, डीके, डीके, फ्ले, फ्ले, गे, गे, हे, हे, रे, रे, से, से। तर अशा प्रकारे A आणि Y एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड ए असा करायचा आहे। यानंतर पुढची जोडी आहे E आणि A। E आणि A एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड ई असा होतो। हा मोठा ई आहे, म्हणजे या ठिकाणी उच्चार जो आहे थोडासा दीर्घ करायचा आहे। काही शब्द आपण बघूया। चीट,
cheat, beach, beach, beak, beak, beam, beam, beat, beat, cheap, cheap, clean, clean, dream, dream, ease, ease, eat, eat, heat, heat. तर अशा प्रकारे ई आणि ए एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड ई असा होतो. यानंतर पुढची जोडी आहे डबल ईची. जेव्हा ईच्या जोडीला ई असतो अर्थात डबल ई असेल त्यावेळेस त्याचा साऊंड ई किंवा अर असा होतो. काही वर्ड्स आपण बघूयात. ब्लीड, ब्लीड, ब्रीड, ब्रीड, बी, बी, चीक, चीक, क्रीड, क्रीड, क्रीप, क्रीप, फीड, फीड, फील, फील, जीप, जीप, स्नीज, स्नीज, वीप, वीप. यानंतर पुढचे वर्ड्स बघूयात. यांचा साऊंड जो आहे थोडासा वेगळा होतो कारण जेव्हा डबल ईच्या नंतर आर येतो तेव्हा त्याच्या उच्चारामध्ये थोडासा बदल होतो. बियर, बियर, करियर, करियर, चियर, चियर. तर अशा प्रकारे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की शेवटी जर आर असेल तर डबल ईचा जो साऊंड आहे तो कसा करायचा. यानंतर ई डब्ल्यू. ई डब्ल्यू जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्यांचा साऊंड ऊ किंवा यू असा होतो. काही शब्द आपण बघूयात आणि हा साऊंड जो आहे तो लक्षात घेऊयात. ब्ल, ऊ, ब्लू, ब्लू, फ्ल, ऊ, फ्लू, फ्लू, स्ल, ऊ, स्लू, स्लू, ब्रू, ब्रू, स्क्रू, स्क्रू, श्रू, श्रू, श्रूड, श्रूड, स्ट्रू, स्ट्रू, कॅशू, कॅशू, चू, चू. यानंतर खालील जे शब्द आहे यांचा साऊंड लक्षात घ्या. ड्यू, ड्यू, फ्यू, फ्यू, न्यू, न्यू, स्ट्यू, स्ट्यू. यानंतर ईच्या जोडीला वाय येईल तेव्हा त्याचा साऊंड ई किंवा ए असा होतो. काही शब्द आपण बघूयात त्यामुळे हा नियम आपल्या लक्षात येईल. डॉंकी, डॉंकी, मंकी, मंकी, हॉकी, हॉकी, बोगी, बोगी, मेडली, मेडली, पुली, पुली, ट्रॉली, ट्रॉली. यानंतर पुढील शब्द पहा. यामध्ये ई वायचा वेगळा साऊंड होतो. कन्वे, ए असा साऊंड होतो. कन्वे, सर्वे, सर्वे, दे, दे. यानंतर ई आय एकत्र जर आले तर त्यांचा साऊंड ई किंवा आई असा होतो. काही शब्द आपण बघूयात आणि यांचं साऊंड लक्षात घेऊयात. कन्सीट, कन्सीट, डिसीव, डिसीव, कन्सीव, कन्सीव, सीलिंग, सीलिंग, डिसीट, डिसीट, पर्सीव, पर्सीव, प्रोटीन, प्रोटीन, रिसीव, रिसीव, सीज, सीज, सीझर, सीझर. यानंतर या शब्दांमध्ये ई आयचा साऊंड थोडासा वेगळा आहे. हाईट, आई असा साऊंड आहे. हाईट, हाईट, नाईदर, नाईदर, आयदर,
आईदर. यानंतर आय आणि ई एकत्र आल्यानंतर त्यांचा साऊंड सुद्धा ई किंवा आई असा होतो. काही शब्द आपण बघूयात. बिलीफ, बिलीफ, बिलीव, बिलीव, ब्रीफ, ब्रीफ, चीफ, चीफ, फील्ड, फील्ड, ग्रीफ, ग्रीफ, प्रीस्ट, प्रीस्ट, रिलीफ, रिलीफ, शील्ड, शील्ड, इल्ड, इल्ड, थीफ, थीफ, श्रीक, श्रीक. यानंतर खालील शब्दांमध्ये आई असा साऊंड होतो. डाई, डाई, टाई, टाई. यानंतर लेट्स प्रॅक्टिस. खालील शब्द वाचा आणि त्यांचे उच्चार लिहा. या ठिकाणी 8 शब्द दिलेले आहेत. यांचे उच्चार आपण मला कमेंट करायचा आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच आज आपण शिकलेले जे शब्द आहेत ते शब्द एका वहीमध्ये लिहून घ्या आणि 5 वेळा त्यांचं मोठ्याने वाचन करा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणखी नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा.